ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही, वेळ आल्यावरती आम्ही जगाला पिक्चर दाखवणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा इशारा। तर पाक उभा राहतो तिथून भिकाऱ्यांची रांग सुरू होते असं म्हणत IMF फंडावरूनही जहरी प्रहार। पाक पत्रकारांना दाखवली ऑपरेशन सिंदूर नंतरच्या विध्वंसाची आपबेती। मुरिदकेमधील दहशतवादी तळ बेचिराग, लष्कर ए तैयबाचं प्रशिक्षण केंद्रही नष्ट। संरक्षण बजेटमध्ये केंद्र सरकार आणखी वाढ करण्याची शक्यता, संरक्षण मंत्रालयाचा सरकारला अतिरिक्त 50,000 कोटींचा प्रस्ताव। हिवाळी अधिवेशनामध्ये प्रस्ताव मंजुरीची शक्यता। सैन्य मोदींच्या चरणी नतमस्तक, मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांचं सैन्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य। विजय शहा, रामगोपाल यादव यांच्यानंतर बोलघेवड्या देवडांवरती विरोधकांचा निशाणा। गुजरात दंगलीनंतर बाळासाहेबांनी मोदी शहांना वाचवलं, अन्यथा मोदी शहा तुरुंगात असते। नरकातला स्वर्ग पुस्तकातनं संजय राऊतांचा गौप्यस्फोट। तर कथा कादंबऱ्या बालसाहित्य वाचत नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा राऊतांना उपरोधिक टोला। राजकारणात पडद्यामागे एक वेगळी पटकथा लिहिली जाते, सेना मनसे युतीवरती संजय राऊतांचं सूचक विधान। तर युतीबाबत विचार करू नका, निवडणुकीच्या कामाला लागा, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये रोहित शर्मा, शरद पवार आणि अजित वाडेकर स्टँडचं अनावरण। वानखेडेसारखं 1 लाख प्रेक्षक क्षमतेचं नवं स्टेडियम मुंबईमध्ये उभारणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना परतला, हाँगकाँगमध्ये कोरोनाचे 31 रुग्ण आढळले, काहींचा मृत्यू। तर सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांमध्ये 28% वाढ, आरोग्य मंत्रालय सतर्क। कुत्री भुंकत असल्यानं थेट इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरती चढली गाय, खाली उतरताच येईना, पुणेकरांनी बोलावली क्रेन, क्रेनच्या सहाय्यानं गोमातेचं रेस्क्यू। राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना मान्सूनपूर्व सरींनी झोडपलं, जेजुरी गडावरती कोसळधारा, बुलढाण्यामध्ये मंडप उडाल्यानं तारांबळ, तर बेळगावमध्ये सुद्धा तुफान पाऊस।